मौजूद हूँ भारदेव नगर के पास, जहाँ पर जो है आज जो है मार्केट का जो राजा है वो आ चुका है और इसी में जो है धूमधाम से जिस तरह से जो है मनाया जा रहा है, आप देख सकते हैं कि यहाँ पर जो है ये जो लोकेशन है गोवंडी का लोकेशन है। हम सभी को अपने चैनल के माध्यम से सारे व्यूवर्स को जो है गणेश उत्सव की हार्दिक शुभेच्छा देते हैं। आप सभी को हम लोगों से बात करेंगे कि आज जो उत्सव जो है पूरी धूमधाम से मनाया जाएगा पूरे महाराष्ट्र में गणेश उत्सव को लेकर बात करते हैं। क्या कहना चाहिए, आज गणपति का उत्सव है, मार्केट का राजा आगे, क्या कहना चाहिए? हा सगळ्या लोकांच्या मनातला राजा आहे आणि तालाबद्दप्रमाणे याही वर्षी मोठ्या जोशात थाटामाटात हा गणपती उत्सव साजरा करताना आम्ही सामाजिक भान देखील लक्षात ठेवले। रक्तदान शिबिर, आरोग्य चिकित्सा शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, दारूबंदी, महिलांवरील अत्याचार अशा वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही हा जो आमचा गणेश उत्सव आहे हा साजरा करीत आहोत। 1980 ची स्थापना आहे। कैलासवासी वसंत गावडे यांनी स्थापन केलेलं हे मंडळ आज एवढ्या मोठ्या जोशामध्ये साजरा करताना इथला हा अतिशय सुंदर आणि विलोभनीय अशी ही मूर्ती आहे। मोठ्या प्रमाणात इथे मंडळातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, माता भगिनी उपस्थित आहेत। खारदेव नगर व्यापारी मंडळ आणि इतर सर्व लोक जे सहकार्य करतात त्याच्यामुळे हा जोशात आम्ही साजरा करतोय। महाराष्ट्रामध्ये हेच सांगू शकतो की लोकमान्य ठिकाणी ज्या कारणासाठी हा गणेश उत्सव चालू केला ते भान लक्षात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। नुसतं डान्स करणं किंवा दारू पिणं म्हणजे गणेश सामाजिक जी बांधिलकी होती लोकांना एकत्र करून लोकांमध्ये प्रबोधन केलं पाहिजे, हे काम आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने करतोय। तसेच हे जे गोवंडी पोलीस स्टेशन आहे, गोवंडी पोलीस स्टेशन स्थानिक मंडळ आणि आम्ही सर्वांच्या वतीने 15 तारखेला रक्तदान शिबिर साजरा करत आहोत। मोठ्या प्रमाणात सर्व तरुण, माता भगिनी याच्यामध्ये सहभागी होतात। महाराष्ट्र में जिस तरह से जो है गणपति उत्सव मनाया जाता है उसमें मुस्लिम भाई भी आते हैं, किस तरह का मैसेज देना चाहिए? आम्ही गणेश उत्सवाच्या माध्यमातून हा संदेश देऊ शकतो, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। एक माणुसकीचं आम्ही नातं या गणेश उत्सवातून, कारण भरपूर मुस्लिम बांधव देखील आमच्या या उत्सवात साजरे होतात। सर्व जाती धर्माचे लोक साजरे होतात। देवापुढे जात धर्म काही नसतं, माणुसकी हा एक धर्म असतो। आणि या गणरायाजवळ प्रार्थना करतो की घाटल्यामध्ये जेवढे एसआरए चालू आहेत, त्या चेंबूरमध्ये जेवढे एसआरए चालू आहेत, लोकांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर चांगल्या बिल्डिंगमध्ये राहायला गेलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे। कारण घाटल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत, वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातात। अशा वेळेला गणरायाजवळ प्रार्थना करतो की लवकरात लवकर एसआरएचे प्रकल्प पूर्ण होत, ही गणरायाजवळ प्रार्थना। तो हमारे चैनल के माध्यम से किस तरह का मैसेज देना चाहेंगे? हे सगळ्यात पहिले धन्यवाद मानतो तुमच्या न्यूज चॅनल येऊन आमचा हा सगळं जो आमचा हा उत्साह, हा जोश आहे तुम्ही दाखवताय आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लोकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि तुमचं चॅनल असंच वाढत राहो, ही गणरायाजवळ प्रार्थना। गणेश उत्सव के मौके पर काय सांगणार आहे, काय मैसेज देणार? माझ्यामध्ये बोला। हा एकमेव असा सोहळा आहे जिथे अनेक जण एकत्र येतात, चांगल्या भावनेने एकत्र येत असतात। तो 1.5 दिवसाचा गणपती असो नाही तर 10 दिवसाचा गणपती असो, तर या निमित्तानं सगळे लोक एकत्र येत असतात, एक चांगला उपक्रम राबवत असतात। भक्ती मार्ग घ्या किंवा इव्हेंट घ्या किंवा सण घ्या, पण एक चांगली गोष्ट आहे की अनेक लोक या माध्यमातून एकत्र येत असतात। गणपती उत्सवाच्या मौक्यामध्ये मैसेज देणार आहे लोकांना? आमचं छत्रपती शिवाजी सेवा मंडळ गेली 46 वर्ष गणेशोत्सव साजरी करतोय आणि आम्ही गणेशोत्सव साजरी करत असताना अनेक उपक्रम राबवत असतो की आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो, अनेक मोफत आता आम्ही मोफत आरोग्य चिकित्सा पण ठेवणार आहे। असे समाजोपयोगी कार्यक्रम या आमच्या मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इथे घेत असतो। अच्छा, ये गणपति बप्पा जो है कहाँ के राजा है? हे आपला जो बाप्पा आहे 46 इयर 46 वर्ष झाली आणि हा आपला मार्केटचा राजा आहे आणि मार्केटच्या राजाची शान हे तुम्ही पाहतच आहात। तुमचं नाव सांगा, तुम्ही काय करताय ते सांगा और गणपती विसर्जन चालू आहे, काय मेसेज देणार लोकांना? माझं नाव मनीषा माने, महिला मंडळ फेडरेशनमधून आलेली आहे मी। जनजागृती महिला विरोधात करते। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। गणपतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की ज्या आता घटना घडतात त्या घटनेमध्ये पुरुषांनी जनजागृती करावी, असं पुढे होऊ नये म्हणून आम्ही एक मेसेज टाकतोय की महिला असो, मुलगी असो, कोणीही बाई असो,
गणपती कुठेही सुरक्षित नाही, त्यावरती जरूर कारवाई करावी आणि सगळ्यांनी सुरक्षिततेचंच हे ठेवावं. थँक्यू. आप सभी दोस्तों को गणेश उत्सव की बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं। ऐसी तमाम अपडेट के लिए हमारे साथ में बने रहे, हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें। लोकहित मुनव्वर शेख।